सदावर्तेंविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। दौंडमधील मराठा संयोजकांकडून कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती या माध्यमातून केली गेली आहे। याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली गेली आहे। या संदर्भात वसंत साळुंखे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। मराठा आंदोलनाचे एक संयोजक खरं तर दौंडमधले वसंत साळुंखे यांनी आज खरं तर त्या विरोधामध्ये कॅव्हेट हायकोर्टामध्ये दाखल केलेत। स्वतः साळुंखे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, कशा प्रकारे तुम्ही कॅव्हेट दाखल केले? साहेब, 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं ही अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे। या अधिसूचनामध्ये मराठा समाजाचं आरक्षण आणि सगळे सोयरीची व्याख्या ही अधिसूचना आहे। याच्यावरती हरकती मागवलेल्या आहेत आणि हरकती मागवल्यानंतर या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार आहे। त्याच्या अगोदरच 2-3 दिवसापूर्वी गुणरत्न सदावर्ते हे माध्यमांसमोर बोललेत की याच्यामध्ये मी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि म्हणून आम्ही एक मराठा समाज बांधव म्हणून या विरोधात गुणरत्न सदावर्ते जे याचिका दाखल करणार आहे त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमचे ज्येष्ठ विधितज्ञ अक्षय कपडिया साहेब यांच्या मार्फत आम्ही कॅव्हेट आज दाखल केलेले आहे साहेब। म्हणून मी सदावर्तेंना या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल, सदावर्ते साहेब, शासनानं सर्व जाती धर्मातल्या समाजाला हा जो जी.आर आहे त्याची सगळे सोयरीची व्याख्या लागू होणार आहे। म्हणून तुम्हाला विनंती, आपण याचिका उच्च न्यायालयात दाखल करून गोरगरीब सर्व जाती धर्मातल्या समाजाच्या अन्नात विष घालवू नये आणि गोरगरिबाच्या लेकरांचं तुम्ही वाटोळ करू नये अशी तुम्हाला विनंती आहे माझी। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी गोरगरिबांच्या अन्नामध्ये विष घालवू नये असं एक वक्तव्य खरं तर इथले जे काही याचिकाकर्ते वसंत साळुंखे यांनी खरं तर बोलून दाखवलंय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।